नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का, अधिक मास हा साधा महिना नाही. या महिन्यात देव स्वतः पृथ्वीवर येऊन गुप्त रूपाने वावरतात आणि असे मानले जाते की विठ्ठल आणि रुक्मिणी स्वतः पंढरपूर सोडून एका गूढ स्थळी जातात. ते कोणते स्थळ आहे आणि का हा महिना माणसांच्या नशिबात बदल घडवणारा मानला जातो, हे आज आपण जाणून घेणार आहोत. अजून काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासाचे गूढ रहस्य, अधिक मासाचे गुपित, काही गुप्त उपाय, अधिक मासात काय करू नये, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांगात अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिना मानला जातो. हा महिना 3 वर्षांनी एकदा येतो आणि विशेष म्हणजे हा महिना कुठल्याही देवाच्या नावावर नव्हता. कोणताही देव हा महिना स्वीकारत नव्हता. तेव्हा हा महिना गेला भगवान विष्णू यांच्याकडे आणि विष्णूंनी त्याला स्वीकारलं. तेव्हापासून अधिक मास पुरुषोत्तम मास झाला. गूढ रहस्य. लोकांमध्ये एक प्रचलित आणि गूढ समज आहे की अधिक मासामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी पंढरपूरमधून निघून जातात. ते जातात एका पवित्र स्थळी ज्याला म्हणतात विष्णुपद. या ठिकाणी भगवान विष्णूंचे चरण आहेत. असं मानलं जातं की या महिन्यात विठ्ठल स्वतः विष्णू स्वरूपात त्या चरणांजवळ ध्यान करतात. म्हणजेच पंढरपूरमध्ये विठ्ठलाची प्रतिमा असते, पण त्यांचा प्राण विष्णुपदावर असतो. पंढरपूर हे फक्त एक मंदिर नाही, हे एक ऊर्जा केंद्र आहे. येथे चंद्रभागा नदी वळण घेते आणि त्या वळणात एक अद्भुत आध्यात्मिक शक्ती निर्माण होते. अधिक मासामध्ये ही ऊर्जा आणखी वाढते. म्हणूनच या महिन्यात एक जप केल्यावर 100 जपाइतकं फळ मिळतं. गुप्त उपाय जे फार कमी लोकांना माहिती आहेत. अधिक मासात काही गुप्त उपाय सांगितले जातात जे फार कमी लोकांना माहिती आहेत. रोज सकाळी विठ्ठल विठ्ठल असा जप करा, पण डोळे बंद करून विष्णुपदाची कल्पना करा. एका छोट्या तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात तुळशी पान टाका आणि संध्याकाळी ते पाणी झाडाला अर्पण करा. गुरुवारी गाईला गूळ चारा द्या, यामुळे पितृदोष कमी होतो. अधिक मासात एकदा तरी चंद्रभागा नदीचं नाव घेऊन स्नान करा. अधिक मासात काय करू नये? या महिन्यात काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, जसं की वादविवाद, नकारात्मक विचार, इतरांचा अपमान, कारण हा महिना कर्म मल्टिप्लाय करणारा असतो. असे केल्याने काय परिणाम होतात? तर जो व्यक्ती या महिन्यात भक्ती करतो त्याच्या आयुष्यात अद्भुत बदल होतात. अडकलेली कामे पूर्ण होतात, आर्थिक अडचणी कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांती मिळते. अधिक मास हा फक्त एक महिना नाही, हा तुमचं नशीब बदलण्याचा काळ आहे. जर तुम्ही या महिन्यात मनापासून विठ्ठलाची भक्ती केली तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.